हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत इझी असा व्हेज पुलाव। हा इझी आणि टेस्टी व्हेज पुलाव बनवण्यासाठी इथं पहिले मी या वाटीने 3 वाटी राईस घेतलाय। या राईसमध्ये पाणी टाकून असं हे राईस 2-3 वेळेस आपण स्वच्छ धुवून घेतलंय आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी आता हे रेस्ट करण्यासाठी ठेवून देते, भिजत ठेवले। आणि तोपर्यंत मी इकडे व्हेज पुलावसाठी सर्व भाजीची तयारी करून घेतलेली आहे। त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये तेल टाकून घेतले आणि हे व्हेज पुलाव बनवण्यासाठी इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी हे जिरे टाकून घेतलेत आणि जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये मी हे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत। खडे मसाल्यामध्ये मी 2 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 2 विलायची, 3-4 लवंग, 4 काळी मिरी आणि त्यामध्ये मी आता हे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आता हे हिरवी मिरची अशी मी कट करून घेतली होती ती टाकून घेतले। आता हिरवी मिरची थोडीशी फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता हे आलं लसूण टाकून घेऊयात। आलं लसूण मी असं चॉप करून घेतले, त्याची पेस्ट नाही टाकली आहे। कट केलेलं आलं लसूण टाकून घेतले आणि ते थोडंसं फ्राय झाल्यानंतर आता आपण यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे घेतले होते, ते कट केले होते, ते टाकून घेते। आता कांदे हे थोडंसं मी मिक्स करून घेते आणि याचा कलर चेंज झाल्यानंतर मी इथे 2 मीडियम साईजची शिमला मिरची, त्याचे बिया काढून घेतलेत, ते स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेत, ते टाकलेत। 2 गाजर मी उभे कट करून घेतले होते। इथं मी फ्लॉवर, बटाटा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी फ्रेश मटार टाकून घेतलेला आहे आणि आता हे मी भाज्या एकत्र चांगलं मिक्स करून घेते आणि हे सर्व भाज्या लवकर वाफण्यासाठी यावरती मी थोडंसं मीठ टाकून घेते आणि याला झाकण ठेवून 1-2 मिनिट आपण हे वाफवून घेऊयात। आता हे वाफवून झाल्यानंतर त्यामध्ये मी हळद टाकली आहे, कलरसाठी थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि आता हा बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता हे थोडंसं मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी मीठ टाकून घेते, टेस्टनुसार मीठ टाकले आणि हे सगळं आता मी एकत्र थोडं मिक्स करून घेतले। त्यानंतर इथं मी अर्धी वाटी दही घेतलेली आहे। दही, भाज्या आणि मसाला एकत्र चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि मी हे पूर्ण तर लो फ्लेमवरच बनवून मिक्स करून घेतले। त्यामध्ये आता हे 10 मिनिट राईस भिजवलेला यामध्ये टाकून घेते आणि आता हे चांगलं मिक्स करून घेते। असं इकडे राईस या भाज्यांमध्ये मिक्स करते, तोपर्यंत मी तिकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। मी 3 वाटी राईस घेतले, तर मी इथं सध्या 3 वाटी पाणी टाकून घेते। नंतर जसं जसं पाणी लागेल तसं तसं यामध्ये पाणी टाकून हे राईस बनवून घेईल। आता हे पाणी 3 वाटी टाकले, हे वाफवून घेते। तुम्ही कुकरलाही 2 शिट्टी काढून घेऊ शकता। तर असा हा मसाला व्हेज पुलाव, इझी आणि टेस्टी असा हा पुलाव नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।